सातारा लोकसभेमध्ये कोण निवडणूक लढवणार नाही, कदाचित छत्रपती उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळणार नाही, असा दुष्प्रचार गेले 1-1.5 महिन्यांपासून जे पवारांचे पाळीव लोक आहेत. त्याचप्रमाणे पवारांनी जे पत्रकार भाडोत्री असे सोडलेले ते सातत्याने करत होते आणि याच्यामधून एक निश्चितपणे भूमिका तयार करण्याचा प्रयत्न करत होते की छत्रपतींना उमेदवारी मिळणार नाही आणि छत्रपतींना अपमानित करण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतोय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या रहस्य जे होतं ते आज अखेर उघडकीस आलेलं आहे की विरोधी पक्षांमध्ये घबराट निर्माण व्हावी, विरोधी पक्षांमध्येच उलटसुलट गोष्टी व्हाव्यात यासाठी जाणीवपूर्वक त्यांची उमेदवारी जी आहे ती उशिरा घोषित करण्यात आली होती. आणि यापूर्वीच त्याविषयी जे म्हटलं होतं भारतीय जनता पक्षाचं ते स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं की छत्रपतींना उमेदवारी देणं ही आमची गरज आहे म्हणून. छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि छत्रपतींनाच